पण हिरण्यकश्यपूच्या डोक्यामध्ये मात्र तेवढंच. आईनंही सांगावं, भाऊ तुझ्या भावाच्या मरणाला जबाबदार जर कोण असेल विष्णू. एखादी आई असती तर सांगितलं असतं की बाबा अरे आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर त्या परमात्म्याला शरण जा. पण नाही ना, शेवटी फक्त त्या परमात्म्यासोबत युद्ध करायचंय. आपल्याकडे अमाप शक्ती असावी, तप साधनेनं त्या ठिकाणी सर्व सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचंय. ब्रह्मदेवाची आराधना करू लागली. प्रसंग फार मोठा आहे, आपल्याला अगदी अल्प पाहायचा आहे. आज तप करताय. तप करत असताना एवढं भयान तप करावं, शरीरावरचं मांस सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि वरदान मागितलं. काय? मरण नकोय. मी मगाशिकच सांगून गेलो की ज्यावेळेस परीक्षितीजींना श्राप मिळाला, 7 दिवसांमध्ये तक्षक नावाच्या सर्पानं दंश होऊन मरण पावणार. आपणही 7 दिवसात जाणार. मरण त्या ठिकाणी आतापर्यंत कोणाला चुकवता आलेलं नाही. कितीही प्रयत्न करा, मी सांगून गेलो, लांबवता येतं, टाळता येत नाही. सांगितलं मला मरण नकोय. ब्रह्माजी म्हणाले दादा माझाही काळ संपल्यानंतर मलाही जावं लागतं. येथे उरो नाही आले अवतार, अजिबात नाही. प्रत्येकाला त्याचं कार्य संपल्यानंतर जावं लागतं. इथं कोणालाच थांबायचं नाही. हा मृत्यू लोक आहे. मग अनेक अटीतटीनं त्या ठिकाणी वरदान मागितलं. सगळ्यांना माहिती, आपण ही कथा कायमच ऐकत असतो. स्त्रीकडनं मरण नको मला, पुरुषाकडनं नको, दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, अस्त्रानं नको, शस्त्रानं नको. अनेक अटी. पण तरी देखील ब्रह्माजी म्हणाली तथास्तु. काय मागायचं ते मागून घे. तुला मागणाऱ्यापेक्षा देणारा फार महाराज श्रेष्ठ असतो, लक्षात ठेवा. अजूनही काही लोकांना काय मागावं हेच कळत नाही. काही मागता लोक. आणि देवालयात गेल्यानंतर आपली तर मागण्याची यादीच लिहिलेली असते मनात, हे मागायचं. पण आतापर्यंत असा जाऊन कोणीच म्हणाला नाही का देवा आम्ही कायम मागायला येतो, तुझं बरं आहे का रे, तुझं काय चाललंय. काय असतं, आपण देवासोबत संवाद साधला पाहिजे. आपण तेच करत नाही. या संत महात्म्यांनी जीवन जगत असताना त्या देवाला सर्वस्व समर्पण केलं, पण कायम त्या परमात्म्यासोबत संवाद साधला. जुने वारकरी आजही पण ज्यावेळेस सद्गुरू निवृत्तीनाथांच्या पायी वारीत वाटचाल करत असतो, आदरणीय गाडेकर नाना उपस्थित आहे, आजही या वारकऱ्यांचा आदर्श आपण जीवनामध्ये घेतला पाहिजे. जर त्यांना म्हणाल तर ते एकच म्हणतात, दादांनी फार गोड केले, खूप चांगलं चाललंय. दादांसोबत असेल भगवंतासोबत हित गुज केलं पाहिजे. देवा सांगू सुख आणि दुःख. सांगायचं तर ते देवालाच किंवा संतांना. दुसरीकडे जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनातील पसारा मांडला, लोक हातामध्ये मीठच घेऊन बसली आणि चोळायला तर एक्सपर्ट आहे लोक. मीठ मीठ लक्षात ठेवा. म्हणून आपलं जे काय असेल ते देवाला सांगावं. हिरण्यकश्यपूनं मागणी मागत असताना अनेक अटी तटीनं त्या ठिकाणी मागावं. भगवान परमात्मा म्हणाले ठीक आहे. आणि याच हिरण्यकश्यपूला सुंदर अशी पत्नी, जिचं नाव कयाधू, अतिशय प्रेमळ. तिला नेहमी वाटायचं की माझ्या पतीनं
हे सगळं सोडून भगवत भक्ती करावी. आपला पती जर त्या ठिकाणी वाईट मार्गाला जात असेल, व्यसन करत असेल, तर कुठल्याच पत्नीला वाटत नाही, तिला कायम वाटत असतं का माझ्या पतीनं सुधरावं, संसाराचा गाडा व्यवस्थित त्या ठिकाणी चालवावा. तसं कयाधूला सुद्धा वाटतंय. पण ऐका, एक दिवस वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळी त्या ठिकाणी प्रसंग सांगितले जातात. असं म्हटलं जातं की तपासाठी हिरण्यकश्यपू जात असताना कुठेतरी नारायण त्या ठिकाणी ऐकलं, काही ठिकाणी लिहिलेलं वाचलं असंही म्हटलं जातं. आणि पुन्हा घरी आली. पत्नीनं विचारावं का घरी आले, सांगितलं ज्याचं नाव घ्यायचं नव्हतं तेच घेतल्या गेलं. काय म्हणे, नारायण. असं अनेक वेळा त्यांच्या मुखातून वदवून घेतलं. गोड गोड बोलावं, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करावा. आपल्याला सुद्धा माता माऊल्यांनो पतीकडनं जर काही काम करून घ्यायचं असेल तर आपण त्यांच्या आवडीची भाजी करतो. आता आमच्या काही ते वाट्याला येत नाही, आम्ही रोज दुसऱ्यांच्याच भाज्या खातो, त्यामुळे ते काही एवढं काही होत नाही. हा, पण मी सांगून गेलो ना, आता रुबाब वाढलाय. 1500 रुपये महिन्याचा पगार येतोय ना, रुबाब वाढलाय आता. पत्नीनं त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून घ्यावं. अनेक वेळा ते नामस्मरण करून पती सोबत एक रूप व्हावं. गर्भधारणा झालेली आहे. पण ज्यावेळेस ही गोष्ट इंद्राला कळाली, अरे याच्या भावानं त्रास दिला, देवानं त्याचा संहार केला, हा हिरण्यकश्यप सुद्धा त्रास देतोय आणि हाही त्रास देतोय, आणि याच्या पोटी जो येणारा तोही त्रास देणार. आणि सगळ्यात जास्त खुर्चीला कोणाला जर असेल खुर्चीची, एक तर इंद्र, दुसरे वेंद्र. पुढचं लावून घ्या तुम्ही, खुर्ची आपला विषय नाही. वाटू लागलं का त्या ठिकाणी आता आपल्या खुर्चीला कोणीतरी धक्का लावणार, त्या हिरण्यकश्यपूची त्या ठिकाणी असणारी पत्नी अपहरण करावं, घेऊन जावं. पण जात असताना नारद मुनींची भेट व्हावी. नारद मुनींनी सांगावं, अरे काय करतो, हे करतोय, पाप कर्म करतोय. सांगितलं, यांच्या पोटी येणारा आम्हाला त्रास देणार, आम्हाला नाही ठेवायचं. नारद मुनींनी सांगावं, फार मोठा भगवत भक्त त्या ठिकाणी येणार आहे. शेवटी कयाधून काय करावं, नारद मुनींच्या आश्रमामध्ये राहावं. सांगितलं, आता जर मी अशी गेली तर बाबा काही जिवंत ठेवणार नाही. आणि मग त्या आश्रमामध्ये राहून नारद मुनींनी भजन करावं, संकीर्तन करावं, नवविध भक्तीचं त्या ठिकाणी गुणानुवाद करावं. भजन करावं कसं, नेहमी आपण करतो, पण माझ्या नारद मुनींचं आवडतीचं भजन, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. जय हो, हरि बोल. नारायण हो श्रीमन नारायण 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 हो श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हो भजन नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण श्रीमन 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 नारायण नारद मुनींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूची पत्नी राहते. गर्भावरती संस्कार झाली. गर्भसंस्कार फार महत्वाचे. भगवत भक्त त्या ठिकाणी अवतीर्ण होणार. हिरण्यकश्यपूला 4 मुलं, लाद, अनुलाद, सल्लाद आणि मग प्रल्हाद. प्रल्हादजी त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे, त्यांचा अवतार झालेला आहे. आणि ज्यावेळेस इकडे नारद मुनी हिरण्यकश्यपूकडे घेऊन आली, सुपूर्त केले, वाढू लागले. जशी आपली लहान मुलं वाढत जाता आपणही आपल्या मुलांचं ऍडमिशन करतो. कुठे करत असताना चांगली शाळा बघतो आपण. आता जवळपास 99% लोक इंग्लिश मिडियमलाच त्या ठिकाणी टाकताय. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, हेच चाललंय आपलं आता. पण कुठेतरी आपल्या मराठी संस्कृतीचा पायंडा आपण विसरत नाही. मी आणि तुम्ही सारखेच आहोत. म्हणजे मी या ठिकाणी व्यासपीठावरती इथे बोलून गप्पा मारतोय म्हणजे माझ्या मुली मी मराठी मीडियमला टाकल्या असं नाही, त्या इंग्लिश मीडियमला आहेत. पण या जगासोबत आपल्याला वाढायचं आहे. औद्योगिक क्रांती होती तशी आपली सुद्धा वैचारिक क्रांती आपल्याला वाढवायची आहे. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि स्पर्धा आपण करतोय की दुसऱ्यांची मुलं इंग्लिश बोलताय, आपली सुद्धा बोलली पाहिजे. हे द्यावं त्यांना, मी असं म्हणत नाही, पण त्यासोबत संस्कार सुद्धा दिली पाहिजे. दुर्दैव असं आहे का कुठेतरी त्या बाबतीत आपण कमी पडतोय. ही जुनी मंडळी जेवढी बसली, शाळेमध्ये त्यांना रामायण शिकवलं जायचं, महाभारत कथा होत्या. जेवढी जुनं बसली शाळेमध्ये ज्यावेळेस होती, शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, ये आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोक, या राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी, या ब्राह्मण पुत्रा बघो नी शोकाकुल झाला नयनी, आसवे आनुनी नयनी, तो बदला अंत तुझा नाशाला, मी पापी कालन वाला, शर आला तो धावूनी आला
हिरण्यकश्यपूला सुद्धा वाटलं आपल्याही मुलाचं ऍडमिशन घेत असताना चांगल्या स्कूलमध्ये घ्यावं. पण आपली धर्मग्रंथ, आपल्या देवांची माहिती, आपलं शास्त्र, आपले वेद, आपली गीता ज्या ठिकाणी शिकवतील अशा नाही, तर मग आपल्या कुळाची परंपरा जिथं चालेल, दैत्य कुळाचा वारसा ज्या ठिकाणी चालेल अशा शाळेत टाकावं. टाकलंही पण बाबा चालू आहे. आणि आपणही कधी जर बसलो शाळेतनं आल्यानंतर, कधीतरी आपल्याला मूड असतो, आपल्याकडे वेळ नसतो. आता सध्या ट्युशन लावून दिली त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायला सुद्धा वेळ नाही, आणि खरंच वेळ नाही. पण कधीतरी आपण जर घरी असलो का मग आपण आपल्या मुलांना विचारतो, आज शाळेत काय शिकवलं, काय शिकवलं आज मॅडमने तुला, विचारतो आपण कधीतरी. तसं हिरण्यकश्यपूंनी प्रल्हादजींना विचारावं. आणि प्रल्हादजींनी त्या ठिकाणी काय करावं? नारद मुनींनी श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम नवविध भक्ती. हिरण्यकश्यपूला राग आला. राग आल्याबरोबर जे मांडीवरती लेकरं घेतलं होतं ते ढकलून दिलं, काही ठिकाणी फेकलंही सांगता. पण राग आला आणि जे शिक्षक होते विचारलं, हे काय चाललंय नेमकं? सांगितलं हे आम्ही नाही शिकवलेलं, हा कुठून आलाय शिकून ते आम्हालाही माहित नाही. बरं हा तर बिघडतोय, पण याच्या सोबत बाकीचे सगळे सुद्धा बिघडवतोय ना. आता खरंच सांगा, याला बिघडणं म्हणतात की सुधारलेलं म्हणतात? महाराज शेवटी आले, सांगितलं अजून लहान आहे लेकरू, थांबा थोडस. आपणही म्हणतो ना, अजून त्याचे खेळण्या बागडण्याचे दिवस आहे, जसं जसं वय वाढल तसं तसं समज येईल. पण नाही बाबा, नाही येते, कळून चुकलंय. हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी कळून चुकलंय का आपल्या वैर्याचं नाव घेतोय. आणि ही सगळी करणी जर कोणाची असेल तर त्या देवाची आहे. ज्याचा मला तिटकार आहे, ज्याचा मला तिरस्कार आहे, आणि मला असं वाटतं कधी त्याला मारेल, त्या नारायणाचं सारखं नाव घेतोय हा. आपल्याला सगळ्यांना माहित आहे, हिरण्यकश्यपूनं प्रल्हादजींना अनेक पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला. हत्तीच्या पायाखाली त्या ठिकाणी दिलंय, उंच पर्वतावरनं फेकलंय, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये त्या ठिकाणी टाकलंय, वेगवेगळे प्रकार केले, पण मरत नाहीये ना. कशी मरणार? हिरण्यकश्यपूची बहीण, जिला भगवंताचं वरदान होतं, अग्नी जाळू शकत नाही, सांगितलं भावा काळजी करू नको. तिनेही प्रयत्न केला पण ती स्वतः भस्म झाली. प्रण महाराज मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. अनेक आघात केले पण नाही ना. शेवटी सांगितलं, ज्या भगवंताची भक्ती करतोय तो भक्त तो आहे, मला मान्य आहे, पण ऐक ना, तो देव नेमका तुझा कुठे दाखव मला. आपणच नेहमी म्हणतो, विठ्ठल जळी स्थळी भरला, अशी जागा नाही का तो भगवान परमात्मा नाही. सर्वत्र त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे. तुमच्यात आहे, माझ्यातही आहे, सर्वत्र व्यापक तो परमात्मा आहे. बाबा त्या परमात्म्याची ख्याती काय सांगू मी तुम्हाला. आज आपण या ठिकाणी आहोत ना, हे शरीर चालतंय बोलतंय, या वृक्षाची पाणी हलताय, हे संपूर्ण विश्व ज्याच्यामुळे चालतंय तो फक्त भगवान परमात्मा आहे. त्याच्याशिवाय काही नाही या जगामध्ये. आणि आपण जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या परमात्म्याचं गुणानुवाद करावं, त्याच्या भक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत करावं. याच्यानंच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. महाराज ऐका, अनेक गोष्टी त्या परमात्म्याविषयी प्रल्हादजीनं त्या हिरण्यकश्यपूला सांगाव्या सांगितल्या, पण शेवटी
सांगितलं अरे काय त्या परमात्म्याचं सारखं नाव घेतोय, कुठे तो? या खांबामध्ये आहे या खांबामध्ये. सांगितलं होय बाबा. काय करावं ऐका. सांगितलं हो आहे. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे त्या हिरण्यकश्यपूनं काय करावं, त्या खांबावरती त्या ठिकाणी लाथ मारावी. आणि लाथ मारल्याबरोबर भगवान परमात्म्याचं अकळार विकळार स्वरूप त्या ठिकाणी प्रकट झालं. नृसिंह भगवान की जय. डरकाळी फोडली. त्या परमात्म्याचं स्वरूप त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. हिरण्यकश्यपू ज्यावेळेस पाहतोय हे कुठून आलंय, हे नेमकं काय आलंय, कळायला मार्ग नाही महाराज. आणि त्या हिरण्यकश्यपूनं वरदान मागितलं होतं, मला स्त्रीकडनं मनानं नकोय, मला पुरुषाकडनं नकोय, मला सकाळी नकोय, मला रात्री नकोय, शस्त्रानं नकोय, अस्त्रानं नकोय, असे अनेक वरदान मागितले. पण ज्या वेळेस आपल्या भक्तावरती ज्या वेळेस आपल्या भक्तावरती त्या ठिकाणी संकट येतं त्यावेळेस तो भगवान परमात्मा अनेक रूपानं अवतीर्ण होतोय. आणि परमात्म्याचं अवतरण त्या ठिकाणी झालंय. त्या हिरण्यकश्यपूला महाराज आपल्या मांडीवरती बसवावं. आणि बसवल्यानंतर महाराज घरात नाही, बाहेर नाही, उमऱ्यावरती घ्यावं, वरती नाही, खाली नाही, आपल्या मांडीवरती घ्यावं. शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, आपल्या नखानं त्या हिरण्यकश्यपूला टार दिशे त्या ठिकाणी फाडावं महाराज. सगळे पाहताय नेमकं हे घडतंय काय. आणि आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी झाकीच्या रूपानं ती पाहायचं आहे. आपण ज्याची आतुरतेनं वाट पाहताय त्या परमात्म्याचं त्या ठिकाणी आगमन त्या ठिकाणी होते. त्या प्रल्हादजींचं आगमन त्या ठिकाणी होते. भजन करायचंय गोड. अरे कुठे तुझा नारायण, अरे कुठे तुझा नारायण, दाखव दाखव. त्या नारायणाचं नाव घेतोय, नारायणाचं नाव घेतोय ना. कुठे नारायण, कुठे नारायण, दाखव तुझा तो नारायण, दाखव तुझा तो नारायण. मला आज पाहू दे, मला काय सामर्थ्य आहे त्या नारायणाचं. नारायण 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 ओ नारायण 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 ओ नारायण 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 नारायण. बंद करो बंद करो बंद करो बंद करो. मेरे राजमहलों में मेरे दुश्मन का नाम कौन ले रहा है? मालूम है ना हिरण्यकश्यप को नारायण नाम से बहुत बैर है. फिर भी मेरे राजमहलों में नारायण नारायण छोड़ूंगा नहीं.
आग की ज्वाला हूं मैं, इसका महासागर। जब तक मलय हूं हृदय में, जब तक मलय हूं हृदय में, तब तक शांत हूं। यदि भर जाऊं क्रोध में तो प्रलय हूं मैं, प्रलय हूं मैं। देखना चाहिए कौन नारायण नारायण कर रहा है, किसकी मेरे हाथों से मृत्यु आई है। देखता हूँ राजमहलों में कौन है। बम बम विश्व। कौन? पुत्र प्रहलाद, तुम ये क्या कर रहे हो? हैं? मैंने तो किसको समझा था, ये तो मेरा ही पुत्र प्रहलाद निकला। पुत्र प्रहलाद, तुम ये क्या कर रहे हो? हमारा भगवान का वो भजन कराओ। हमारे भगवान का भजन कर रहा है, जानता नहीं है पुत्र। अरे मैं ही ब्रह्मा, मैं ही विष्णु, मैं ही शंकर कहलाया हूँ। 3 लोक 14 भवनों में मैं समाया हूँ। तू किसका भजन कर रहा है? हमारा भगवान का। तेरा भगवान? तेरा भगवान? आज तेरे भगवान को ही देखूंगा। तू नहीं मानेगा? बोल, नहीं मानेगा? नहीं मानेगा? आज तुझको ही देखूंगा। नारायण नारायण करता है, तुझे कैसे बचाने आएगा? आज ये रहेगा या इसका नारायण रहेगा? बोल, तेरा भगवान किधर है? क्या? जोर से बोल। इसमें। क्या? इसमें है? रोहन में है तेरा भगवान? इसमें नहीं हो सकता, ये तो मेरा ही अन्न खाता है। मैं पापी तो ये भी पापी है, इसमें नहीं होगा। बोल, अब तेरा भगवान किधर है? मेरे बीच में। मेरे तेरे बीच में? अब बीच में आ गया, अभी रोन में था, अभी समाप्त करता हूँ। अब तो मर गया ना? वो नहीं। अब भी नहीं मरा? अब कहाँ है तेरा भगवान? उसमें गरम खंबा है। क्या? उस गरम खंबे में तेरा भगवान? हट जा, उस गरम खंबे को ही देखता हूँ। अपनी मुस्कान से अभी उसको दुष्टका कर देता हूँ। बम बम विश्वनाथ। ये तेरा भगवान? जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह। ताली वाजवा सर्वाले। जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह, जय जय नरसिंह, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह, जय जय नरसिंह देव, जय जय। जय जय नरसिंह देव, जय जय सरसिंह देव, जय जय नरसिंह 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 देव, जय जय। हो जय जय नरसिंह देव, 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 जय जय नरसिंह, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह देव, जय 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 नरसिंह देव, जय जय नरसिंह देव, जय जय नरसिंह।
मैं यहाँ पर मर रहा हूँ और तू नागिन का लहरा बजा रहा है। तुझे नहीं छोड़ूंगा। यदि मैं मर गया ना तो भूत बन के तेरे पीछे आऊंगा। अरे नरसिंह, मैं ऐसे नहीं मरूंगा। मैंने पितामह ब्रह्मा से वरदान मांगा था, ना तो आकाश में मरूंगा और ना ही पृथ्वी पे। फिर कैसे मारेगा? कैसे मारेगा? अरे दोस्त देख, ना तो तू आकाश में है ना ही पृथ्वी पर, तू बीच जंगा ऊपर बैठा है। क्या बीच में बैठा हूँ? ये वरदान निष्फल हो गया, फिर भी नहीं मरूंगा। क्यों? मैंने ये वरदान मांगा था, ना तो महलों के भीतर मरूं ना ही महलों के बाहर। फिर कैसे मारेगा? कैसे नहीं मरूंगा? अरे दोस्त देख, ना तो तू महलों के भीतर है ना ही बाहर, तू बीच दहेली पर है। अरे ये वरदान निष्फल हो गया, फिर भी नहीं मरूंगा। क्यों नहीं मरूंगा? ये वरदान मांगा था, ना तो अस्त्र से मरूंगा ना ही शस्त्र से। फिर कैसे मारेगा? कैसे मारेगा? देख दोस्त, मेरे हाथों में ना अस्त्र है और ना ही शस्त्र। मेरे लंबे लंबे नाखून तेरा पेट फाड़ देंगे। क्या? ये पेट फाड़ेंगे? नहीं नहीं, राधे श्याम बचाओ। रहो नरसिंह भगवान की जय। जय श्री राधे। जोरदार हिरण्यकश्यपून वरदान मागितलं, अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही, घरात नाही, बाहेर नाही, स्त्रीकडनं नको, पुरुषाकडनं नको। महाराज एवढ्या मागण्या मागितल्या, पण भगवान परमात्मा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची नटावा। त्या परमात्म्यानं हिरण्यकश्यपून अनेक अटीतटी मागितल्या, तरी देखील महाराज शेवटी संहार केला। क्रोधायमान झालेले आता हिरण्य नरसिंह भगवान परमात्मा अनेक दैवतांनी महाराज समजूत घातली, पण शांत होत नाही। कसे शांत होते? शेवटी महाराज आई साहेबांनी प्रयत्न केला, पण नाही। शेवटी प्रल्हादजींनी जवळ जावं आणि जवळ जाऊन त्या परमात्म्यानं जवळ घ्यावं आणि आपल्या जिभेनं चाटावं। आणि प्रल्हादजींनी ज्यावेळेस त्या परमात्म्याला त्या ठिकाणी आपल्या गोड वचनानं बोलावं, संवाद साधावा, त्यावेळेस ते परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी शांत झालेली आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरात। गोड त्या ठिकाणी परमात्म्याच्या अवताराची कथा आपण श्रवण केली। अशा गोड कथा आपल्याला रोज त्या ठिकाणी बघायची आहे।